काय झालं देवी? मुनीवर आपण आख्यानात पुढे जाऊयात. बंधो, लक्ष्मी देवी, आपले स्वागत आहे. देवी, शारदीय नवरात्र सुरू आहे, आपली भेट नाही असे कसे होईल? देवी, कैलासात सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. ह्या नवरात्रोत्सवात भक्त आपली आराधना करतायत. त्यांना त्यांचे इच्छित प्राप्त व्हावे असा आशीर्वाद देऊया. अर्थात भक्तांना त्यांच्या भक्तीचे फळ मिळायलाच हवे. देवी, आपण प्रसन्न दिसत नाही, काय झाले? आपल्याला असे खूप काळानंतर पाहिले. आपल्याला संकोच वाटत नसेल तर सांगावे देवी. बरेच झाले आपण आलात. हे सगळे कोणाशी बोलावे हा प्रश्न होताच मला. सांगावे देवी. गंगा अवतरण झाले खरे, मात्र माझा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आपण हे काय बोलता आहात? हे अशक्य आहे. प्रत्येक वेळी सृष्टीच्या कल्याणासाठी काही मूल्य चुकवावे लागते. त्यात यावेळी माझी वेळ आहे. देवी, आम्ही असे होऊ देणार नाही. स्वतः श्री महादेव हे कसे होऊ देतील? हे गंभीर आहे. परंतु मी एक सांगू का? सांगावे देवी. गंगावतरणाच्या वेळेस सगळी सृष्टी आनंदित होती, स्वाभाविकच होतं. परंतु आपल्याला हे ठाऊक नव्हते की गंगेने पृथ्वीवर यावे म्हणून श्री महादेव तिला आवाहन करत होते. तशी गंगेने अटच ठेवली होती आणि त्या वाचून दुसरा काही पर्याय नव्हता. हे सगळे इथवर थांबले असते तर माझे काहीच म्हणणं नव्हते. मात्र तिला स्वतःच्या मस्तकावर धारण करण्याची खरंच आवश्यकता नव्हती. तुम्हीच सांगा बंधू, तिला यांनी जे स्थान दिले त्याची आवश्यकता होती का? याचे उत्तर श्री महादेवांकडेच असेल. ते त्यांनी मला ऐकवले, मात्र माझे समाधान झाले नाही. मग आपली इच्छा काय आहे देवी? बंधू, तुम्ही आलाच आहात तर तिला दुसरीकडे स्थान द्यावे आणि या कैलासातून बाहेर काढावे. अन्यथा मी हा कैलास सोडून निघून जाईल. देवी, आपण असा निर्णय घेऊ नये. बोलून काय होतं ते पाहूया. नारायण नारायण. श्री पार्वती देवींनी अत्यंत महत्वाचे कार्य श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्यावर सोपवले. आणि हे कार्य काय होते तर श्री गंगा माता यांना श्री महादेवांनी दुसरे स्थान द्यावे आणि त्यांना कैलासातून जायला सांगावे. मला जे स्थान मिळालं आहे त्यासाठी मी किती काळ प्रतीक्षा केली आहे. त्यासाठी मी जे भोगलं आहे ते मलाच ठाऊक आहे आणि आपणही त्याचे साक्षी आहात. असे असताना श्री महादेवांना सोडून मी दुसरीकडे कुठे जावे असा प्रस्ताव कसा येऊ शकतो? आपले म्हणणे योग्य आहे, परंतु श्री पार्वती देवींना आपण इथे आहात हे रुचलेले नाही. गंगा, तू तुझे दायित्व पार पाडते आहेस, परंतु ह्या साऱ्यातून काही सुवर्ण मध्य निघू शकतो का हे आपण पाहूया. हो, आपण सांगाल ते मी करेन. पण श्री महादेवांनी मला जे स्थान दिले आहे ते मला प्रिय आहे आणि ते मला सोडायला लावू नका. ह्या व्यतिरिक्त आपण सांगाल ते मी स्वीकारायला तयार आहे. ही परम नियती आहे. मी पार्वतीला निरंतर असे दुःख दिले आहे आणि त्यातून तिची सुटका नाही. परंतु ह्या साऱ्या प्रकारात त्यांची काहीच चूक नाही. न्यायाच्या मार्गाने पाहिलं तर पार्वतीची काहीच चूक नाही.
परंतु गंगेला मी कसे धारण केले हे आपणही पाहिले आहे. गंगेनी माझ्या पुढे व्यक्त केलेले प्रेम, ह्या गंगेच्या रोमारोमात फक्त एकच प्रतिध्वनी उमटत राहील, महादेव. भगीरथाने केलेली तपश्चर्या, गंगेने केलेला पण, मी विवाह करीन तर श्री महादेवांशीच करीन. गंगेचे स्वर्गातील वास्तव्य आणि मी तिचे केलेले आवाहन. हे गंगे, मी तुला पुन्हा पृथ्वीवर येण्याचे आवाहन करत आहे. ह्यात गंगेची काहीच चूक नाही, परंतु तिने माझ्या प्रेमाची अभिलाषा ठेवणे हे शक्य नाही. परंतु पार्वती देवींनी अट ठेवली आहे. गंगेने हे स्थान सोडले नाही तर त्या कैलास सोडून जातील. म्हणूनच आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. गंगा, तुझं ती काहीच ऐकणार नाही. परंतु श्री महादेव, मला माझी बाजू मांडण्याची संधी तरी मिळावी. हे महादेव, मला वाटत आहे की या दोघींची भेट होत असेल, त्यांचे बोलणे होत असेल तर ते होऊ द्यावे. माझा होकार आहे. भविष्यात जर ह्या दोघी एकत्र आल्या तर तो त्याचा आरंभ ठरेल. नारायण नारायण. थांबा मुनिवर. हे बंधू, हे महालक्ष्मी, आपण मला सांगावे की देवी गंगा यांना पार्वती देवींशी भेट का घेऊ दिली. मुळात आपण त्यासाठी अनुमती का दिली. म्हाळसा, हा गंगेचा आग्रह होता. तिला पार्वती देवींना भेटण्याची इच्छा होती. पण त्यातून काहीही साध्य झाले नसेल हे मी सांगते, बरोबर ना. असं म्हणता येणार नाही, कारण परिणाम हा थेट दिसलाच पाहिजे असं नाही. पुढील घटनांसाठी बीज पेरलं गेलं तरीही पुष्कळ असतं. म्हणून तुम्ही त्या तिथे उभी असलेल्या रानात राहणाऱ्या मुलीला माझी क्षमा मागण्याचे सुचवले. हो, परंतु तुम्ही तिला क्षमा केली नाही. कारण तिने अक्षम्य असा अपराध केला आहे. तो माझा एक प्रयत्न होता, परंतु तिने पुढे केलेला नात्याचा हात तुम्ही स्वीकारला नाही. नाही स्वीकारणार, कारण तिची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही. आणि तिने मला भेटण्याचे जे धाडस केले आहे ते जर तिने पुन्हा केले तर मी कुणाचीही अनुमती न घेता तिला शासन करेन. तिला कोणतेही शासन होण्याआधी न्यायदान होईल. म्हाळसा, तिला शासन करायचे की नाही हा निर्णय तू एकटी घेऊ शकत नाहीस. कारण बानू माझी भक्त देखील आहे आणि मी माझ्या कोणत्याही भक्तांवर अन्याय होऊ देणार नाही. देवी, आपण जे म्हणता आहात ते आपल्या दृष्टीने योग्य असेलही, परंतु नेमके काय घडले ते मी कथन करतो. कुणास ठाऊक, पण नवरात्रोत्सवानिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. आणि मला असं वाटतं की माझी कोणीतरी आठवण काढत आहे.